अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। गुरुचरित्र हे दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र, दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे। या ग्रंथाचे सातत्याने पारायण केले तर भक्तांच्या जीवनात शांती, समाधान, आरोग्य, स्थिरता आणि अडचण यांचे निराकरण होते। पारायण पूर्ण झाल्यावर केली जाणारी सांगता अतिशय शुभ आणि महत्त्वपूर्ण मानली जाते। या व्हिडिओत आपण बघणार आहोत गुरुचरित्र पारायण सांगता कशी करावी, कोणते नियम पाळावेत, प्रार्थना कोणती करावी याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। पारायणाचा शेवटचा दिवस हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी नाही तर दत्त महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो। गुरूंच्या कृपेसाठी आभार मानले जातात आणि घरात सकारात्मक स्पंदने वाढवण्यासाठी सांगता करणे महत्त्वाचे मानले जाते। सांगता केल्यास घरामध्ये नकारात्मकता दूर होते, तसेच घरात शुभ आणि प्रसन्न वातावरण तयार होते। कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते। सांगता हा पवित्र दिवस असल्यामुळे सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ धुतलेले कपडे घालावीत आणि देवघराची स्वच्छता करावी। देवघरामध्ये हळद कुंकू व्हावे, अक्षता फुले व्हावीत, दीप लावावा आणि नैवेद्य अर्पण करावा। सांगतेच्या दिवशी जो अध्याय उरलेला आहे तो पूर्ण मन विचलित होऊ न देता वाचावा। शेवटी ग्रंथाला नमस्कार करावा आणि माझे पारायण पूर्ण झाले आहे, ही सेवा स्वीकारून मला शांती द्या असे म्हणावे। या दिवशी नामस्मरण करावे। ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जप तुम्ही 108 वेळा म्हणावा। जप केल्यास मन शुद्ध होते आणि पारायणाचे फळ अधिक पटीने वाढते। घरातील देवाजवळ बसून सुवासिनी किंवा एखादी वृद्ध स्त्री हिची ओटी भरावी, हळद कुंकू लावून ओटी भरावी, तसेच तिला प्रसाद द्यावा। घरामध्ये शिरा, पुरणपोळी तसेच तुम्ही केळी देखील प्रसादामध्ये देऊ शकता। प्रसाद हा शुद्ध भावनेने कराल तर आध्यात्मिक फळ अधिक वाढते। पारायण सुरू करताना जसा संकल्प सोडला जातो, अगदी तसा संकल्प सांगता पूर्ण करताना देखील केला जातो। माझा संकल्प पूर्ण झाला आहे असे म्हणून ह्या पारायणाचा सांगतेचा संकल्प करावा। सांगतेच्या दिवशी दत्तगुरूंची आरती करावी, दत्तबावनी देखील म्हणू शकता। गुरुचरित्र पारायण सांगता ही फक्त पूजा नसून ती कृतज्ञतेची, श्रद्धेची प्रक्रिया आहे। नियमाने, सात्विकतेने आणि शुद्ध भावनेने सांगता केली तर दत्तगुरूंची अतूट कृपा आपल्यावर प्राप्त होते, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।